नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी पाठ दुसरा कार्य आणि ऊर्जा. या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण कार्य आणि ऊर्जा एकमेकाशी कसे रिलेटेड असतात, त्याचप्रमाणे त्या दोघांची एकके कसे समान असतात याच्याविषयी बघितलं. आता ह्या सेशन पासून आपण बघणार आहोत ऊर्जेचे काही प्रकार, ज्यामध्ये येतात गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. कशा प्रकारे गतिज ऊर्जा किंवा स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि त्यापासून पुढे कोणत्या प्रकारच्या ऊर्जेची निर्मिती होते ते आपण यापुढील सेशन मध्ये बघणार आहोत. चला तर मग पाहूया कार्य आणि ऊर्जा. पहा, आपल्या स्क्रीनवर असं सांगितलेलं आहे की वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास. आता क्रिकेटमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण सगळे क्रिकेटर आहोत, क्रिकेट खेळतो. जर एखाद्या बॉलरने टाकलेला वेगवान चेंडू जर स्टंपवर आदळला तर काय होईल, तर स्टंप सुद्धा त्या चेंडूच्या गतीप्रमाणे थोड्या अंतरावर बाहेर पडून उडून जाईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर ज्या चेंडूला गतिज ऊर्जा होती ती गतिज ऊर्जा त्याने त्या स्टंपला दिली आणि तिचं स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये झालं. कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास, आपण कॅरम सुद्धा खेळतो, त्यावेळेस बघा स्ट्रायकरने आपण सोंगटीला मारलं तर स्ट्रायकरला दिलेली गती त्या सोंगटीला लागते आणि सोंगटी सुद्धा गतिमान होते, म्हणजे त्याचं रूपांतर सुद्धा गतिज ऊर्जेमध्ये होतं. गोट्या खेळताना गोटी गोटीवर आदळल्यास, बघा एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळल्यास ती गोटी सुद्धा गतिमान होते, म्हणजे आपण दिलेल्या गतीने एक गोटी जाते आणि त्या दुसऱ्या गोटीवर आदळल्यावर तिला सुद्धा ती गती देते, म्हणजे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर करते. हा गतिज ऊर्जा म्हणजे काय, आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. गतिज ऊर्जा म्हणजे काय, गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते. जसं आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं की कशा प्रकारे चेंडू स्टंपवर आदळल्यावर स्टंप सुद्धा गतिमान झाला. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. जसं आपण सांगू शकतो की स्टोअर केलेलं पाणी खाली येतं, म्हणजे याचा अर्थ काय, आपण जर दार उघडलं किंवा नळातून ते पाणी जर खाली घेण्याचा प्रयत्न केला तर नळ चालू केल्यानंतर ते पाणी खाली येतं, याचा अर्थ त्याला गतिमान अवस्था प्राप्त होते. यालाच गतिज ऊर्जा असं म्हणतात. एखाद्या बलाने एक वस्तू एस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. जसं बघा, आपण पहिल्याच सेशनमध्ये बघितलं होतं की बंद पडलेली टॅक्सी आहे, तिला आपण बल लावलं आणि बल लावल्यामुळे एस अंतरातून ती विस्थापित झाली म्हणजे काय झालं, तर चाकांमुळे त्या टॅक्सीला गती आली, म्हणजेच या केलेल्या कार्य जे आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, गतिज ऊर्जेमध्ये झालं. आता गतिज ऊर्जा म्हणजेच जर कार्य असेल तर आपल्याला माहित आहे की कार्याचा फॉर्म्युला काय आहे, तर एफ इंटू एस, म्हणजेच गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला सुद्धा एफ इंटू एस असायला हवा. हे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. गतिज ऊर्जेचे समीकरण बघा, आपल्याला माहित आहे गतिज ऊर्जेचे समीकरण काढण्यासाठी आपल्याला एम वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. यू हा तिचा आरंभिक वेग, येथे यू बरोबर 0 घेऊया. त्या वस्तूवर एफ एवढे बल लावल्याने त्या वस्तूत ए एवढे त्वरण निर्माण झाले व टी कालावधीनंतर तिचा अंतिम वेग व्ही झाला. या कालावधीत तिचे झालेले विस्थापन एस आहे, म्हणून वस्तूवर झालेले कार्याचा फॉर्म्युला काय आहे, तर डब्ल्यू बरोबर एफ एस. बघा, आपण आपल्या हातामध्ये चॉक किंवा पेन्सिल होल्ड केली, आता या पेन्सिलचा किंवा चॉकचा सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0 असणार आहे, कारण आपण त्याला होल्ड केलेली आहे. आता गुरुत्वीय बल त्याच्यावर कार्य करत असतं आणि म्हणून ती वस्तू पृथ्वीकडे खेचली जाईल. जेव्हा आपण ती रिलीज करू त्यावेळेला तिचा स्पीड बदलत जाईल, तिचा वेग बदलत जाईल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ए एवढं त्वरण निर्माण होईल. तर टी कालावधीनंतर तिचा अंतिम वेग व्ही इतका होईल. म्हणजे सुरुवातीच्या वेगाला आपण यू हा सिम्बॉल दिला आणि अंतिम वेगाला इथे व्ही हा सिम्बॉल दिला. या कालावधीत तिचे झालेले विस्थापन एस आहे. किती झाले विस्थापन तिचं, एस, म्हणजे आपण वरून सोडल्यानंतर खाली येईपर्यंत जेवढं अंतर ती चाललेले आहे ते तिचं विस्थापन झालं. आता हे झालेलं कार्य आहे, कारण ती वस्तू आपल्या हातातून सुटून पृथ्वीच्या सेंटरकडे येते, म्हणजेच ते केलेलं कार्य आहे. आणि आपल्याला माहित आहे, आपण पहिल्याच सेशनमध्ये बघितलं की कार्य डब्ल्यू म्हणजे वर्क डन याचा फॉर्म्युला एफ इंटू एस आहे. इथे पहा, आपल्या स्क्रीनवर एक इक्वेशन दिसतंय की कशा प्रकारे केई म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जेचं इक्वेशन काढलं जातं. बघा, आपल्याला माहित आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम की
संवेग परिवर्तनाचा दर हा लावलेल्या बलाशी किंवा प्रयुक्त केलेल्या बलाशी समानुपाती असतो. त्याच्यावर आपण एक सूत्र काढलं होतं, F बरोबर ma. आता आपल्याला माहिती आहे गतिविषयक दुसरा नियम, S बरोबर ut अधिक हाफ at स्क्वेअर. आपण बघा, वस्तू आपल्या हातामध्ये होल्ड केली होती, त्यावेळी तिचा आरंभीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, आणि म्हणून u च्या इथे 0 टाकल्यास u इंटू टी म्हणजे 0 इंटू टी 0 होणार, म्हणजे S बरोबर हाफ at स्क्वेअर होईल. S बरोबर हाफ at स्क्वेअर आपण इथे बघितलं, इक्वेशन सेकंड दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे W बरोबर Fs. आता F म्हणजे कोण आहे तर ma, आणि S म्हणजे कोण आहे तर हाफ at स्क्वेअर. आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून हे लिहिलेलं आहे. आता W इज इक्वल टू हाफ पुढे आणला, m a इंटू a स्क्वेअर, आणि टी स्क्वेअर ऑलरेडी आहे, म्हणजे ह्याला ब्रॅकेटला आपण at स्क्वेअर केलेला आहे. आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघा, v बरोबर u अधिक at. आता वरील इक्वेशन 3 लिहून घेऊया. आता इनिशियल व्हेलॉसिटी याची 0 आहे, म्हणून v बरोबर 0 अधिक at म्हणजे v बरोबर 80 झालं, आणि म्हणून आपल्याला इक्वेशन 3 मध्ये बघा at चा वर्ग दिसतोय, म्हणजे आपण हा v चा स्क्वेअर दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर v स्क्वेअर बरोबर 80 ब्रॅकेट स्क्वेअर होईल, आणि हीच व्हॅल्यू आपण जर इक्वेशन 3 मध्ये टाकली तर w बरोबर हाफ mv स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आता w म्हणजे काय तर झालेलं वर्क डन, केलेलं कार्य. वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवर झालेले कार्य होय. आता एखादी गोष्ट म्हणजे आपण हातातून चॉक सोडला तर ती पृथ्वीकडे कुठल्या ऊर्जेने येते तर गतिज ऊर्जेने, म्हणजे केलेलं कार्य म्हणजे किती असेल तर गतिज ऊर्जे इतकं असेल. म्हणून वरील इक्वेशन मध्ये W बरोबर हाफ mv स्क्वेअर, इथे आपण W ला म्हणजे वर्क डनलाच ke असं म्हणूया. ke म्हणजे कायनेटिक एनर्जी, म्हणून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1 हाफ mv स्क्वेअर इतका होतो, हे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. आता स्थितीज ऊर्जा बघूया. आपण एखादी वस्तू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उचलून ती वर आणली, एका हाईटवर आणली आणि पकडून ठेवली तर तिच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते, आणि या साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. त्यासाठी बघा काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ताणलेले धनुष्यातून सोडलेला बाण. आता ताणलेलं धनुष्य आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे. जेव्हा आपण बाण सोडतो तेव्हा त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते. लक्षात घ्या, उंचावर जेव्हा आपण टाकीत पाणी ठेवतो साठवून, त्यावेळेला त्याच्यामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये म्हणजे साठवलेली ऊर्जा जी असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. ज्यावेळेला आपण नळ चालू करतो त्यावेळेला त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. दाबलेली स्प्रिंग सोडली, समजा आपण बुलवर्कर किंवा इतर व्यायामाच्या साधनांमध्ये जेव्हा स्प्रिंग युक्त उपकरणे दाबून ठेवतो आणि जेव्हा दाबलेली असते त्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते, जेव्हा सोडली जाते परत तेव्हा ती रिलॅक्स पोझिशन मध्ये येते, म्हणजेच इथे तिचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये झालं. म्हणजे आता आपण स्थितीज ऊर्जेची व्याख्या करूया. बघा, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. इथे पहा, स्थितीज ऊर्जेचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. ज्याप्रमाणे आपण गतिज ऊर्जेचं एक्सप्रेशन म्हणजे ke इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर काढलं, त्याप्रमाणे इथे स्थितीज ऊर्जेचं एक्सप्रेशन आपण काढूया. समजा m एवढ्या वस्तुमानाचे वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर नेण्यासाठी mg एवढ्या बलाचा वापर गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. बघा, mg एवढं त्याच्यावर आपण बल लावलेलं आहे. आपल्याला बलाचा फॉर्म्युला माहित आहे, F इज इक्वल टू ma, परंतु इथे a च्या ठिकाणी g घेतलाय. याचं कारण आता इथे कोणतं बल लागतं, एखादी वस्तू पृथ्वीवर पडेल, का पडेल बरे तर त्याच्यावर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वीय त्वरण कार्य करत असतं, आणि म्हणून a च्या ठिकाणी इथे g घेतला जातो. यावेळी घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे काढता येईल. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, हा फॉर्म्युला आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहोतच. आता इथे लावलेलं बल किती आहे तर mgh. विस्थापन किती झालं, आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखादी वस्तू उंच घेऊन चाललेलो आहोत, म्हणजे आपण हाईट वर नेतोय, आणि म्हणून इथे विस्थापन s च्या ऐवजी h लिहावं, म्हणजेच W बरोबर mgh. आता हे विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा, हे झालेलं जे कार्य आहे वस्तू उंचावर नेण्याचं, ते आपण आता P मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे जसं आपण आधीच्या एक्सप्रेशन मध्ये W चं कन्व्हर्जन K मध्ये केलं होतं, कायनेटिक एनर्जी मध्ये केलं होतं, तसं इथे आपण त्याचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जी मध्ये करणार. ही साठवलेली ऊर्जा आहे आणि तिचा फॉर्म्युला आपण बघतोय mgh, कारण इथे W बरोबर P आहे. अशा प्रकारे आपण स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा या दोन्ही ऊर्जांची एक्सप्रेशन काढलेली आहेत.
आता बघा तुम्हाला एक समोर स्क्रीनवर दोन मुलं दिसत आहेत, अजय आणि अतुल. अजय जमिनीवर उभा आहे असं समजूया आणि अतुल जो आहे तो टेबलवर उभा आहे. आता चेंडू आहे त्याच्यात साठवलेली जो पृथ्वी ह्याच्यावर टेबलावर नेण्यासाठी किती ऊर्जा लागेल त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असणार. बघा पहिली H1 एवढी हाईट अतुलची असणार आणि H2 हाईट अतुल पासून अजय पासून अतुलची असणार. अजय व अतुलला टेबलावर ठेवलेल्या एम वस्तुमानाची चेंडूची स्थितीज ऊर्जा काढायला सांगितली आहे. त्यांची उत्तरे कशी काय येतील तर ती वेगळी असतील का यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल. बघा आपल्याला माहित आहे पीईचा फॉर्म्युला काय आहे. पीईचा म्हणजे स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला आहे mgh. म्हणजे एम त्या चेंडूचं वस्तुमान स्थिर असणार अजय आणि अतुलकडे असताना. त्याच्यानंतर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकीच ऍक्ट होणार आहे. फक्त फरक कसला होणार आहे तर हाईटचा, कारण दोघांची हाईट वेगवेगळी आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोघं जेव्हा आपापल्या हाईटला त्या चेंडूमध्ये सामावलेली स्थितीज ऊर्जा काढतील त्यावेळेला mgh हा फॉर्म्युला वापरतील आणि दोघांची हाईट वेगवेगळी असल्यामुळे त्याच्यामध्ये साठवलेली स्थितीज ऊर्जा सुद्धा वेगवेगळी असते. बघा आपल्या डोक्यात जर समजा जवळूनच आंब्याच्या झाडावरून आंबा पडला असेल तर तो आपल्याला जास्त धोका पोहोचवत नाही, पण अजून उंचावरून पडला तर त्याच्यामध्ये साठवलेली ऊर्जा सुद्धा वाढलेली असते आणि म्हणून तेवढ्या गतीने तो गतिमान होऊन आपल्या शरीरावर पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त अपाय होऊ शकतो. म्हणजे जितका उंच किंवा जितकी उंच एखादी वस्तू जाईल तितकी उंच हाईट त्याची हाईट वाढलेली असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सामावलेली स्थितीज ऊर्जा सुद्धा जास्त असेल. तो पदार्थ पृथ्वीकडे येताना त्याच्यामध्ये जास्त एक्सलरेशन क्रिएट होणार आणि तेवढ्या वेगाने तो चेंडू किंवा ती वस्तू खाली येण्याचा प्रयत्न करणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय बघितलं तर गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. स्थितीज ऊर्जा म्हणजे साठवलेली ऊर्जा, गतिज ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होऊन एखादा पदार्थ किंवा आपण जर डॅमचं एक्झाम्पल घेतलं तर डॅम मधलं साठवलेलं पाणी दरवाजा उघडल्यानंतर खाली येतं, पृथ्वीच्या सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे त्याच्यावर गुरुत्वीय बल ऍक्ट होत असतं, म्हणजे त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. त्याचप्रमाणे आपण स्थितीज ऊर्जेचं एक्सप्रेशन बघितलं, त्याचा फॉर्म्युला आहे पीई बरोबर म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर mgh. h म्हणजे त्याची हाईट, m म्हणजे मास आणि g म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता m आणि g सारखेच असणार, परंतु h हाईट बदलत जाऊ शकते, म्हणून त्या पदार्थामध्ये कुठल्या हाईटवर आहे त्याप्रमाणे त्याच्या स्थितीज ऊर्जा साठवलेली असते. त्याचप्रमाणे आपण केईचं एक्सप्रेशन बघितलं, के म्हणजे गतिज ऊर्जा, ते आहे हाफ mv². अशा प्रकारे आपण या सेशन मार्फत दोन एक्सप्रेशन बघितली, केई आणि पीईची. धन्यवाद.